नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, शासनातर्फे अनेकविध योजना राबवण्यात येतात. त्यामागचा उद्देश हाच असतो की समाजामध्ये जे सर्व घटक आहेत ना, त्या सर्व घटकांना लाभ मिळावेत किंवा ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावेत आणि कुठेतरी एक स्वस्थ समाज निर्माण व्हावा. ह्याच धारणेतून शासनातर्फे विविध योजना उपक्रम राबवण्यात येत असतात. बरेचदा काय होतं, शासन तर करत आहे पण आपल्याला त्याबद्दलची सविस्तर माहिती नसते आणि त्यामुळे आपण त्या लाभांपासून वंचित राहत असतो. हीच गोष्ट हेरून आम्ही रयतेचा दरबार ह्या आपल्या कार्यक्रमातून या सर्व योजना असतील किंवा उपक्रम असतील, अभियानं असतील, यशोगाथा असतील, या सर्व बाबतीतली सविस्तर माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवत असतो. कधीकधी या सगळ्यामध्ये अडीअडचणी येतात, त्याच्यावरती निरनिराळे उपायसुद्धा योजले जातात आणि कुठेतरी यश प्राप्त केलं जातं. ही सगळी माहिती आम्ही सातत्याने रयतेचा दरबार या कार्यक्रमातून मांडत आहोत. आमची अपेक्षा एकच आहे, ही माहिती तुम्ही जाणून घ्या, त्यापासून लाभ घ्या आणि ही माहिती इतरांनासुद्धा सांगा. आणि त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. मंडळी, वर्षानुवर्ष प्रचंड अंगमेहनत करणारा, सोयीसुविधांचा अभाव असणारा, सतत स्थलांतर करत असणारा साखर उद्योगामधला एक घटक म्हणजे ऊसतोडणी मजूर. या ऊसतोडणी मजुरांना कामगार म्हणून दर्जा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न होत आहेत किंवा या सगळ्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधाही मिळावा यासाठीही प्रचंड प्रयत्न झालेले आहेत आणि या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. आणि या ऊसतोड मजुरांसाठी एक महामंडळ नेमण्यात आलेलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ. ऊसतोड कामगारांसाठी महामंडळाची मागणी ही जवळपास 2016 पासून होती. महाराष्ट्र शासनानं 2019ला गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आणि त्याचं रिजनल हेड ऑफिस हे पुण्याला आहे. हे पूर्वी कामगार विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं. 2022ला ते समाज कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलं. या महामंडळाच्या निधीसाठी शासनाबरोबरच साखर कारखान्यांचंही सहकार्य घेण्यात आलं आहे आणि ते चालू आहे. आता याला फायनान्सिंग जे आहे ते त्याच्यासाठी शासनाने जो निर्णय घेतला मंत्रिमंडळात, तर प्रति टन जे गाळप कारखान्यामार्फत होतं ते टनामागं 10 रुपये कारखान्यानं ऊसतोड कामगार महामंडळाला द्यायचे आणि त्या 10 रुपयाला मॅचिंग राज्य शासन 10 रुपये, म्हणजे टनामागं 20 रुपये याप्रमाणे महामंडळाला निधी उपलब्ध होतो. 21-22 पासून हा निधी उपलब्ध होतो आहे. तर आतापर्यंत महामंडळाला 178 कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. 21 ते 24 या कालावधीमधला जो निधी कारखान्याकडून उपलब्ध व्हायचा आहे त्यासाठी नुकतीच एक महिनाभरापूर्वी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे. तर तो निधीसुद्धा आता साधारणतः दिवाळीपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळं ऊसतोड कामगार महामंडळाकडं निधी पर्याप्त स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी असेल, राज्य कामगार विमा योजना असेल, उपदान असेल, सानुग्रह अनुदान असेल इत्यादी योजनांचा लाभ अजिबात मिळत नाही. सततचं स्थलांतर केल्यामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांना
शिक्षणाबाबतीतही प्रचंड अडचणी येत असतात. त्यांना आरोग्याच्या समस्या असतात, राहण्याच्या समस्या आहेत. या सर्व समस्यावरती तोडगा काढण्यासाठी हे महामंडळ साकारण्यात आलं आहे. त्याच अनुषंगाने या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत महामंडळातर्फे एक योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. संत भगवान बाबा वसतिगृह योजना. याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. कारखान्याच्या स्तरावर ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या सुविधा देणं, त्यांच्या मुलांचा शैक्षणिक विकास करणं आणि कामगारांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून योजना राबवणं आणि त्यांना स्वावलंबी कसं करता येईल या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शासनानं पहिल्या टप्प्यात 20 हॉस्टेल्स मुलामुलींचे, 10 मुलांचे 100च्या कॅपॅसिटीचे आणि मुलींचे असं 20 पहिल्या टप्प्यामध्ये वसतिगृह मंजूर केले तालुका स्तरावर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 असे एकूण 82 हॉस्टेल्स मंजूर केलेले आहेत. आज मी तेच पहिल्या टप्प्यातले जे 20 मंजूर केले आहेत त्याच्यातले 18 सुरू झालेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातल्या 60पैकी जवळपास 25 हॉस्टेल्सला जागा मिळाल्या आहेत. त्याच्या भाडे करार झालेले आहेत आणि आता तिथले प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि साधारणतः 980 मुलं या वसतिगृहामध्ये राहून शिकत आहेत. त्यांची जेवणाची व्यवस्थासुद्धा सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या माध्यमातून केली गेलेली आहे. मंडळी, या ऊसतोडणी मजुरांविषयीचा एक एपिसोड आपण जनता दरबार ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये 10 वर्षांपूर्वी केलेला होता आणि ह्या एपिसोडमध्ये ऊसतोडणी कामगारांचं नेमकं आयुष्य कसं असतं, त्यांना समस्या काय येतात किंवा त्यांच्यासाठी निरनिराळ्या योजना काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती आणि हा एपिसोड त्या काळी सगळ्यांना प्रचंड आवडलेला होता. ऊसतोडणी मजुरांचं जगणं आज आपण समजून घेणार आहोत. कष्ट खूपच मला. लेकरं बाळा लहानचे मोठे करायचे असते ते काय आता काय म्हणणं असायचं. आता हे जसं देव देईन तसं राहायचं, खायचं, काय करायचं. आणि शेतातला हा ऊस कारखान्यापर्यंत नेणाऱ्यातला जो महत्त्वाचा दुवा आहे ऊस तोडणी मजूर, त्या दुव्यावरती आपण लक्ष केंद्रित करूया. या ऊसापासून शुभ्र साखर तयार होण्यापर्यंतच्या साखरेच्या प्रवासाबद्दल खूप काही बोललं जातं, पण आज आपण चर्चा करणार आहोत ऊस तोडणी मजुरांची. तसं पाहिलं तर वर्षानुवर्षे ठराविक साखर कारखान्यांना हे ऊस तोडणी मजूर बांधलेले असतात. त्यासाठी हे मजूर आपापल्या गावातून स्थलांतरित होत असतात. तसं पाहिलं तर आपल्या राज्यातून बीड, जालना या ठिकाणाहून हे ऊस तोडणी मजूर मोठ्या प्रमाणावर येतात. परराज्यातून म्हणाल तर कर्नाटक किंवा गुजरात इथून हे तोडणी मजूर मोठ्या प्रमाणावर येतात. मुळात हे शेतकरी असतात आणि हे अल्पभूधारक असतात किंवा भूमिहीन सुद्धा असतात. हे मजूर कारखान्यावरती आल्यानंतर कारखान्यातर्फे त्यांना राहण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाते. या मोकळ्या जागेवरती या मजुरांसाठी निवारा उभारला जातो. हा निवारा म्हणजे एक छोटीशी झोपडी असते. या झोपडीला इथे कोपी असं म्हणतात आणि ही जी कोपी असते ना, ही ऊसाच्याच पेंड्यांनी तयार केलेली असते. म्हणजे ऊसाचे जे वाडे असतात, आता वाडे म्हणजे ऊसाचा जो शेंडा असतो त्या शेंड्यातून काही साखर निर्माण होत नाही, त्याच्यामुळे ते शेंडे तोडले जातात आणि ते जनावरांना खाण्यासाठी सुद्धा चारा म्हणून उपयुक्त असतात आणि त्याला वाडे म्हणतात. तर हे वाडे घेऊन आणि काही लाकडं रचून एक छोटीशी झोपडी बांधली जाते, म्हणजेच कोपी बांधली जाते. ही कोपी बाहेरून छोटीशी दिसली ना तरी आतमध्ये इथे बऱ्यापैकी जागा आहे आणि एकदा ही कोपी बांधली की मग इथे भांडीकुंडी येतात, चुलाणं येतं, कपडे पसरलेले असतात, अगदी तान्हुल्यांसाठी झोळी सुद्धा बांधली जाते.
कुठेतरी संसार अशाही परिस्थितीमध्ये फुलायला लागतो आणि बरेच ठिकाणी हे मोळ्या बांधताना किंवा हे जे काम करताना हे काम सुकर व्हावं म्हणून सुंदर गीतं गायली जातात. त्याला भलरी असंही म्हणतात. ऊस तोडणी मजुरांचे नेमके दर कसे आहेत? तर डोके सेंटरला आम्ही कारखाना 190 रुपये देतो, त्याला कमिशन 18% राहतं. आणि गाडी सेंटर म्हणजे जे बैलगाडीने ट्रॅक्टरमध्ये ऊस भरला जातो त्याला 212 रुपये प्रति टन आणि त्याला प्लस 18% कमिशन. आणि टायर गाडीसाठी वेगळा दर राहतो. टायर गाडीला 5 किलोमीटरला साधारणतः 200 रुपयाप्रमाणे वाहतूक मिळते. तोडणी आणि वाहतूक दोन्ही मिळून मजुरी जसं आम्ही काम करणार असं आम्हाला मजुरी पडते. मंडळी, आज 10 वर्षांनंतरही यांच्या समस्यांमध्ये फारसा बदल झालेला नाही. त्या बाबतीतला संपूर्ण आढावा आपण आता जाणून घेऊया. आपल्या राज्यातल्या सुमारे 200 साखर कारखान्यांमध्ये सुमारे 10 लाख मजूर कार्यरत आहेत. महाराष्ट्रातला सर्वाधिक ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडकडे बघितलं जातं. तरी अलीकडे इतर जिल्ह्यांमध्येही ऊसतोड मजुरांची संख्या वाढत आहे. आपल्या 16 जिल्ह्यांमधील 52 तालुके असे आहेत की या तालुक्यांमधून हंगामी स्थलांतर होत असतं. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते मार्च एप्रिल या कालावधीत हे मजूर कारखाना परिसरामध्ये राहून ऊस तोड करतात. या मजुरांना कामगार हा दर्जा मिळावा म्हणून मागणी होत आहे. त्यामुळेच कामगारांचे कायदे यांना लागू होऊ शकतील. या मजुरांना अत्यल्प मोबदला मिळतो. अगदी हार्वेस्टर मशीनच्या तुलनेतही हा मोबदला तोकडा आहे. या मशीनमुळे कामगारांची संख्या कमी होऊ लागली आहे. स्थलांतर केल्यामुळे विविध समस्या यांना भेडसावत असतात. त्यांच्या प्रत्यक्ष राहण्याच्या सोयीसुविधा अतिशय वाईट असतात. त्यातून आरोग्याच्या समस्या भेडसावतात. रेशन मिळण्याचा प्रश्न, अपुऱ्या सुविधा, अशुद्ध पाणी, वीज नसणं, शौचालय नसणं इत्यादी विविध समस्या यांना आहेतच. त्याचबरोबर सध्या गर्भपाताची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही महिला कामगारांची गर्भपिशवी काढण्याची समस्या चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे कर्जबाजारीपणा ही एक समस्या या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातूनच या वर्गाचं आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, सामाजिक शोषण वर्षानुवर्ष होत आहे. या साऱ्या समस्यांवर मार्ग शोधण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. प्रशिक्षण देणं मुलांना किंवा स्वतः ऊसतोड कामगार जरी असला त्याला एखाद्या व्यवसायाचं स्किल देणं आणि त्याला महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणं जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजेत. प्रत्येकजण ग्रामीण भागातला आहे त्याच्यामुळे त्याला ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीचा कोणाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल, कोणाला शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय करायचा असेल मोठ्या स्तरावर, तर त्या प्रकारची योजनासुद्धा आपण तयार करून राज्य शासनाकडे सादर करतो. उदाहरणार्थ अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जसं वैयक्तिक कर्ज 15 लाख रुपयापर्यंत आणि गट जर असेल 5 लोकांचं आवक आहे तर त्याला आपण 50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज दिलं. ती योजना तिथं रिप्लिकेट आपण करणार आहोत. त्याच्यानंतर बीज भांडवली योजनासुद्धा आपण तिथं अंमलात आणणार आहोत. या योजना आपण महामंडळाच्या माध्यमातून राबवणार आहोत. प्रशिक्षण आणि कर्ज ह्या 2 गोष्टी आपल्याला नजीकच्या काळात करायच्या आहेत. त्यातूनच महामंडळातर्फे ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांना विमा संरक्षण देण्यात येत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडे आपण प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये अपघात जर झाला, अपघाती मृत्यू जर झाला तर 5 लाख रुपये, त्याचे हातपाय याचं जर दोन्ही अवयव निकामी जर झाले तर त्याला 5 लाख रुपये मिळतील. अपघातामुळं अपंगत्व पूर्ण जर राहिलं तर 5 लाख रुपये मिळतील. त्याचे हॉस्पिटलमध्ये जर उपचार करायचा झाला तर त्याच्यासाठी 50,000 रुपयापर्यंत निधी उपलब्ध होईल.
त्याच्या झोपडीचा विमा आपण काढतो. तो एक 10,000 रुपये प्रति झोपडी ठेवलेला आहे. अशा पद्धतीचा बैलगाडीचा अपघात वगैरे झाला तर त्याचं 75,000 रुपये प्रति बैलजोडी, आणि बैलजोडीचं नैसर्गिक आपत्तीमुळं वगैरे किंवा अपघातामुळं नुकसान जर झालं तर 1,00,000 रुपये प्रति बैलजोडी, अशा पद्धतीची योजना तयार करून आपण राज्य शासनाकडे सादर केलेली आहे. त्याचबरोबर मयत झालेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांनाही महामंडळातर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. महामंडळाच्या स्तरावरून सध्या अपघाती मृत्यू वगैरे झाला तर त्याच्यासाठी सानुग्रह अनुदान आपण देतो 5 लाख रुपयापर्यंत. आता जवळपास 25 लाभार्थींना नुकतंच आम्ही दिलेलं आहे, आणि आता या शुक्रवारपर्यंत अजून 25 लाभार्थ्यांना आपल्याकडून निधी त्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मंजुरी दिल्यावरती 67 पात्र मयत ऊसतोड कामगारांना आपण 3.25 कोटी रुपये वाटप केलेले आहेत. मुंबई नागपूर रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आगळगाव फाटा जो कवठे महाकाळाचे तिथले अपघातामध्ये जे मृत्यू पावले होते ऊसतोड कामगार, 20 लाख रुपये मंजूर केले आपण. त्याच्यात गंभीर जखमी झालेले जे आहेत त्यांना 3 लाख रुपये मंजूर केले, आणि किरकोळ जखमी असलेले 7 लोक जे आहेत त्यांना 4.25 लाख रुपये असे एकूण 26.5 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. आणि आता महामंडळाकडे 25 प्रस्ताव आलेले आहेत, ते या गुरुवार शुक्रवारपर्यंत मंजूर होतील. म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात आजही इन्शुरन्स जरी नसला तरी महामंडळाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करत आहोत. ऊस तोडणीसाठी आल्यानंतर ह्या साऱ्यांना ज्या जागेमध्ये राहायला लागतं तिथे साऱ्या सोयी सुविधांचा अभाव असतो, आणि त्यासाठीच महामंडळातर्फे एक योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार कारखान्याच्या स्तरावरती कारखान्यानं उपलब्ध करून दिलेल्या जागांवरती त्यांचे पाल तयार करतात. तर त्या ठिकाणी त्यांना राहण्याच्या ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा निर्माण करण्याचा सुद्धा महामंडळाचा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जे आपण टेंट असतो, HDPE टेंट, टार्पोलिन म्हणतो ना आपण, तो टेंट उपलब्ध करून देणं. त्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची टाकी विथ RO छोट्या प्रमाणात ते एक करण्याचा प्रयत्न आम्ही पायलट बेसिसवर सुरू करतो आहे. पुणे जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पायलट बेसिसवर करून तो यशस्वी झाला. कारखान्याला आमची विनंती राहील, कारण जागा एकदा फिक्स केली तुम्ही तर जागा बदलल्या गेली नाही पाहिजेत, तर नाही तर मग त्या सुविधा ज्या निर्माण केल्या त्या वाया जातील. तर तशा पद्धतीचं आपण पहिल्यांदा CSRच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC असेल, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. तर आम्हाला पहिल्यांदा पायलट बेसिसवर करून द्या तुम्ही. तिथं आपण तो लँड सरफेस जो आहे तो समतल करणं, त्याच्यावरती पाणी साचलं नाही पाहिजे, मुरुम वगैरे म्हणजे BBM म्हणतो आम्ही त्याला, ते करून घेणं. आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी थोडीशी बसून, ओव्हरहेड टँक म्हणतो तसं बसून त्यांना एक फिल्टर वगैरे करून देणं. वर्षानुवर्ष खडतर आयुष्य जगलेल्या या ऊसतोड मजुरांसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याचे लाभ आपण सगळ्यांनी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये, कारण ही लोक सकाळी 6 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत कुठल्या तरी खेड्यामध्ये ऊस कापायला जातात. तर पाणी कुठलं पितात, त्याच्यातून जलजन्य आजार जे म्हणतो ते निर्माण होतात. त्याच्यापेक्षा त्यांना एक जो पाण्याचा हे म्हणतो आपण 20 लिटरचा तो जर दिला जार, तर त्या जारमध्ये पाणी घेऊन जाऊ शकले पाहिजे ते. आणि त्याच्यामध्ये ते सेफ पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर त्यांना मिळालं पाहिजेत. त्याच्यानंतर ऊसाच्या शेतामध्ये जेव्हा ते कापणी करतात तर तिथं काटे असू शकतात, साप असू शकतो, त्याच्यामुळं त्यांना पायाला इजा होऊ शकते. त्याकरता गमबूट त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्याचे
क्वांटिटी मोठी असल्यामुळे त्याला निविदा प्रक्रिया करावी लागणार आहे. तर ते नजीकच्या काळात आपण ते पण हे करणार आहोत. किंवा शौचालयाच्या वगैरे सुविधा हां, शौचालयाचे पण करणार आहे. तर मोबाईल टॉयलेट जे म्हणतो आपण, हां, मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून द्यायचं आणि ते काम झाल्यानंतर म्हणजे क्रशिंग सीझन संपल्यानंतर ते मोबाईल टॉयलेट्स कारखान्याने त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवायचे. टेंट जरी दिले तर टेंटसुद्धा कारखान्याच्या कस्टडीत राहावेत. कारण ऊसतोड कामगार हा प्रत्येक वर्षी त्याच कारखान्यात जाईल असं हे नाही आहे. त्यांचे करार जिथं होतील तिथं जातात ते. म्हणजे या सगळ्या तुमच्या याच्यामुळे तुम्ही कारखान्याला पण सामील करून हां, कारखान्यांचं सहकार्य आपण घेणारच आहोत. कारखान्याचं सहकार्य घेणार आहेत. वेगवेगळ्या बँका आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून CSR उपलब्ध करून घेऊन जिथं जिथं आपल्याला त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करून देणं शक्य आहे त्या आपण करणार आहोत. आता CSRमधून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पायलट बेसिसवर तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण करतोच आहेत. आणि त्या बाबतीतली माहिती समजून घेऊन आपण आपलं आयुष्य सुखकर करण्याचीही गरज आहे. कामगारांना संरक्षण मिळालं पाहिजेत, त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत आणि मुलाबाळांना शिक्षित करणं. तर शैक्षणिक कर्जाची सुद्धा योजना आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऊसतोड कामगाराचा मुलगा हा जर उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर सारख्या ठिकाणी जाणार असेल तर त्याला त्या ठिकाणी सुद्धा हॉस्टेलच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून. त्यासुद्धा करण्याचं नियोजन महामंडळाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि स्किल त्याच्यामध्ये आणणं हा तर स्वयंरोजगाराचा भाग झाला. पण जर त्याला वेगवेगळ्या परीक्षा देऊन, स्पर्धा परीक्षा देऊन जर त्याला शासकीय सेवेमध्ये किंवा अन्य आय टीला जायचं असेल, IITला जायचं असेल, UPSC करायचं असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा टायअप करून आपण चांगल्या संस्थांशी त्याच्यातले जे मुलं जे असतील त्यांचे परीक्षा वगैरे घेऊन सुरुवातीला 30ची बॅच वगैरे असं हे करून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा प्रोत्साहित करायचं आहे. मध्यंतरी एका वृत्तपत्रामध्ये बातमी आपण वाचली असेल कदाचित की ऊसतोड कामगाराचा मुलगा IAS का IPS झाला काहीतरी. प्रत्येकात जिद्द आहे. म्हणजे आता जर आपण यशस्वी झालेल्या मुलांचं जर लिव्हिंग स्टँडर्ड किंवा आर्थिक परिस्थिती हा जर विचार केला तर ते जर प्रोफाईल जर तुम्ही पाहिलं तर जिथं अभाव आहे तिथं प्रभाव आहे असं म्हणण्यास हरकत नाही. त्याच अनुषंगाने ऊस तोडणी मजुरांविषयीची माहिती देणारा किंवा त्यांच्या विविध योजना सांगणारा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही लाईक करण्याची गरज आहे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.